मंडळी रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेल्या 50 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, मात्र गावातील भक्तीची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. या परंपरेला बळ देण्याचे काम गावातील श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून केले आहे. जुन्या काळात या भजन मंडळामध्ये नारायण भोर, शिवराम पाटील, किसन वाळुंज, मारुती भोर, बबन भोर, अब्दुलभाई मुलानी, किसनदादा लोंढे, कोंडीभाऊ भोर, शामराव लोंढे, पंढरीनाथ लोंढे, बाबूराव शिंदे यांच्यासह अनेक भजनी मंडळी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असायची. या मंडळाचे वैशिष्ट्य केवळ भजन आणि धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित नव्हते. भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम देखील ही मंडळी करत होती. मंडळाला मिळणाऱ्या देणग्यांमधून गावातील विविध सामाजिक उपक्रमांना मदत केली जात होती. याच सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सन 2004 मध्ये 15 ऑगस्टचे औचित्य साधून वळती गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तब्बल 41,000 रुपयांची देणगी या भजन मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्या काळातील 41,000 रुपयांची ही देणगी म्हणजे मंडळाच्या सामाजिक दृष्टिकोनाचे आणि गावाप्रती असलेल्या बांधिलकीचे मोठे उदाहरण मानले जाते. आजही श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ कार्यरत असून नवीन पिढीलाही भक्ती आणि सामाजिक कार्याची ही परंपरा पुढे नेण्यासाठी प्रेरणा देत आहे. वळती गावातील अखंड हरिनाम सप्ताहाची 50 वर्षांची परंपरा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती गावाच्या एकजुटीची, संस्कृतीची आणि सामाजिक बांधिलकीची ओळख बनली आहे. भक्तीचा गजर, सामाजिक कार्याची जोड आणि पिढ्यानपिढ्या जपला जाणारा वारसा हीच आहे वळती गावातील श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाची प्रेरणादायी कहाणी. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनी मंडळात जुनी मंडळी कोणती कोणती होती गावातली? पेटी मास्तर नारायण काका भोर, बबन चेअरमन, किसन वाळुंज, शिवराम पाटील, देवराम पाटील, भोर गुरुजी आमचे वडील, आणि दत्तू दादा भोर, देवराम भोर, किसन विश्राम लोखंडे, वामनराव वाळुंज, पंढरीनाथ लोंढे, बाळूराव लोखंडे, इकडे सीताराम दळे, बाबू तेली म्हणायचे, बाबू आपले समीरचे आजोबा, असे बरेच जुने लोक होते. गेनभाऊ सावळेराम भोर. आता तुम्ही ह्या ज्येष्ठांमध्ये तुम्ही सुरुवात अंदाजे किती वर्षापूर्वी केली पेटी वाजवायला? आम्ही 67 साली पेटी वाजवायला सुरुवात केली. तर तुमच्या जोडीला त्यावेळी कोण कोण होते गावातले? त्यावेळी पंढरीनाथ लोंढे पेटी वाजवायला शिकले होते. नारायण काकाने आम्हाला शिकवलं. आणि पखवाज वाजवायला कोण असायचं? पखवाज वाजायला श्याम लोंढे असायचे, बबन चेअरमन असायचे, किसन वाळुंज असायचे. मागून नंतर मुलं झाली बाकीची. आता मला असं विचारायचं, आपल्या भजनामध्ये अब्दुलभाई मुलानी असायचे, त्यांच्याविषयी मला माहिती सांगा. ते असे पेपरला काही अभंग आले ना, तर ते पाठ करायचे, मार्मिक अभंग म्हणायचे. असे अब्दुलभाईंचे एखादे 2 अभंग असतील, गवळणी असतील, ते तुमच्या ध्यानात आहेत का? ध्यानात आहे. म्हणजे त्या म्हणायच्या नाहीत, फक्त कोणत्या अभंग गायचे? भाविकासाठी उभा वगैरे. गवळणी कोणत्या असायच्या त्यांच्या? गवळणी बऱ्याच असायच्या तशा. आम्ही याला जायचं ना, स्पर्धेला जायचं ना, कौन का असे गवारा, हे गवळण म्हणायचे ते अब्दुलभाई. कौन का असे गवारा, जमुना में पाणी भरे, असं. तर
आता त्याच्यानंतर आपल्या भजनी मंडळाच्या ज्या देणग्या असायच्या त्या हा. काळात किती देणग्या द्यायची लोक, कसं असायचं? देणग्या तशी ज्याची त्याच्या इच्छेनुसार चांगल्या द्यायचं, हा. म्हणजे बरीव द्यायचं लोक. आणि मग मी नंतर असं ऐकलंय का जे गावातलं भजन मंडळ होतं ते मंडळ गावातल्या सामाजिक कार्यांमध्ये सहभागी घ्यायचं. तर त्याच्यामध्ये मी आता पाहिलं का शाळेला 41,000 रुपयांची देणगी दिली 2004 साली. तर ती संकल्पना कोणाची होती? ती संकल्पना आपली सगळ्यांचीच होती, म्हणजे बबन चेअरमन, आपले लोंढे, हरिभाऊ दादा लोंढे वगैरे असे आमचे गुरुजी, अशी सगळीच म्हणायची का बाबा आपली मुलांना घडवलं पाहिजे. आपला परमार्थ म्हणजे मुलं घडली पाहिजेत, यासाठी आपण त्यांना द्या पैसे, असं काही म्हणत होती लोक, म्हणजे अशी. त्यामुळे 41,000 रुपये त्यावेळेस शास्त्राच्या काळात आम्ही दिले. 2004 साली 41,000. हा. आणि त्याच्यानंतर दुसरं काम कोणतं केलं? आता हे मंदिराचं काम निघालं ना, मग फरशीचं काम आम्ही 1.25 लाख रुपये फरशीला साठी दिले. भजनी मंडळाने 1.25 लाख रुपये दिले. या पुढे देखील भजनी मंडळाच्या माध्यमातून काही कामं होणार आहेत का? हा, होतील ना. आता हे सार्वजनिकच कामं म्हणायची ना, त्यामुळं हा पैसा जो आहे तो चांगल्या कामाला, भजनी मंडळाकडे पैसे आहेत. त्याचं चांगल्या कामासाठीच, म्हणजे भविष्यात सगळ्यांच्या विचारांनी ते करायचं ना. भविष्यात तुमच्या काय संकल्पना आहेत? संकल्पना अशाच, आता सामाजिक कार्यात त्याचा वापर, सामाजिक कार्याच्या ह्याच्यात देणगी अशी चांगली, म्हणजे आपल्या ठराव झाला का ते देऊन टाकायचे. आता जे भजनी मंडळ आहे त्याच्यामध्ये तरुण दिसत नाहीत, तर त्या तरुणांना तुमचं काय आव्हान असेल? नाही, तरुण आहेत आता. हे वारकरी संप्रदाय, म्हणजे दिंडी सोहळा आहे वगैरे, असे आहेत तरुण, चांगली मुलं आहेत. म्हणजे आता कोण कोण असतं तरुणांमध्ये भजनामध्ये? तरुणामध्ये असंच आता संपत महाराज आहे, अर्जुन कवडे, काही आपले पेटी मास्तर विश्राम भोर, काही काळूराम लोखंडे, शामराव लोंढे, असे पंढरीनाथ लोंढे, आम्ही काही असे आपले भोर, पंढरीनाथ शंकर भोर, असे बरेच आहेत असे. म्हणजे आता पूर्वीच्या काळातली जी आपली ज्येष्ठ मंडळी होती त्यांच्यामध्ये तुम्ही पेटी वाजवायचं काम करायचं. मी लहान असायचो त्यावेळेस तुम्ही तरुण होते, ते ज्येष्ठ होते. पण त्या काळात अनेक गावांमधल्या ज्या भजन स्पर्धा होत्या त्या भजन स्पर्धा ह्या वळतीच्या विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाने अक्षरशः गाजवल्या होत्या, असं मी ऐकलं आहे. तर कोणत्या नंबर निघायचे त्यावेळेस आमचे, 1 नंबर 2 नंबर असे निघायचे. कोणत्या गावातले काय अनुभव होते? पिपळगावमध्ये पहिले सुरुवात केली, तिथे पण नंबर निघाले. शिंगव्यामध्ये, वळती, आपल्या पारगावमध्ये, तिकडं खडकी, पांढरी वस्ती खडकीची, तिथं पण, इकडं आरवी गोंधळवाडी तिकडे गेलो होतो, काही असे बऱ्याच ठिकाणी गेलो, तिथं नंबर आला. तिथं नंबर आले. अरे वा. ठाई चाले घेऊन नंबर निघायचे. त्यावेळेस ठाई चाले असायचे, आता नाही ते, आता चालू मध्ये भजन आलं. आता त्याच्यामध्ये बदल झाला. पूर्वीचं भजन आणि आताचं भजन याच्यामध्ये लय फरक काय? पहिलं रागदारी चाले असायच्या, रागदारी म्हणजे रागांना नावं असायची, आणि आता म्हणजे उंच आवाजात म्हणतात, म्हणजे महिलांच्या आवाजात म्हणतात, असं त्याचा अर्थ आहे. असं आता आपल्या भजन मंडळात महिलांचा काही सहभाग असतो का? आहे ना, आहे. महिलांचा खूप सहभाग. पूर्वी कोण असायचे, आता कोण आहे? पूर्वी जुनी वाळूंज आजी असायच्या. पूर्वी वाळूंज आजी असायच्या, ते आपली भावनेने आपल्या मंदिरात यायचे सगळे. पूर्वीला लांब लांब 3-3, 4-4 किलोमीटर वरून विमलताई असायच्या. विमलताई असायच्या. आणखीन आपली पोळ्याची आजी सावित्राई वगैरे, अशा मिस्त्रीच्या काही महिला, काही अशा, म्हणजे महिलांचा देखील सहभाग भजन मंडळात असायचा, चांगल्यापैकी होता. काही
किसन विश्राम लोखंडे, त्या मळ्यातून सगळी लांबून लांबून यायची अशी श्री हरी भोर, बबन नारायण लोखंडे, देवराम गेनभाऊ लोखंडे, आमचे सगळे दत्तूदादा भोर, देवराम भोर, सगळी अशी रोहिदास गेनभाऊ भोर, ही सगळी अशी भजनाला यायची. अंकुश हॉटेलवाले. आता पूर्वी आपल्या मंदिरामध्ये एकादशी दर महिन्याची साजरी व्हायची, तर ते काय नक्की संकल्पना काय असायची? नाही, दर एकादशीला भजन झालंच पाहिजे अशी संकल्पना होती त्यावेळेस. आणि त्या भजनाला गर्दी व्हायची. त्या भजनाला त्यावेळेस स्टोन असायचे, चुलीवरच चहा पाणी करायचे. असे ह्या बाजूला चहाचे. मग जुनी लोक तुकाराम लोखंडे अशी लय पूर्वीला यायची लोक, आमचे बाबा असायचे. म्हणजे संपूर्ण मंदिर भरायचं. संपूर्ण मंदिर भरायचं दर 15 एकादशीला. मग नथू बेलेकर असायचे, त्यांच्या दुधाचा कोजागिरी पौर्णिमेला त्यांचं तुकाराम लोखंडे, ते असे कुंडलिक लोखंडे सगळी अशी यायची दूध घेऊन अशी. म्हणजे दर 15 असं प्रत्येकाचं वेगवेगळं असायचं चहा पाणी. पण एकादशीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. भरभरून यायची लोक अशी, म्हणजे भावनेने चांगली होती. आताच्या एकादशी होतात तर लोक येतात का? आता येतात, पण कधी येतात कधी नाही असं होते. पण येतात, त्यांना सांगितलं म्हणजे मग येतात. असं आहे. म्हणजे असं मनाने आलं पाहिजे तसं नाही होत, पण आता आलं पाहिजे. दादा, आता मला शेवटचं सांगा, आताचा यंदाचा हा 50वा आपला सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे, याच्यामध्ये आपल्या भजनी मंडळाचा सहभाग कसा असणार आहे? सर्व म्हणजे जी माणसं आहेत, ज्याला आता समजा मी पेटी वाजवतो तर माझं काम मी करणार आहे, अशी टाळकरी असतील, विनेकरी असतील, जो तो असा सहभाग चांगल्यापैकी घेणार, म्हणजे उत्साहाने घेणार. म्हणजे असं आपल्या कार्यक्रम म्हणून सगळे घेतात. म्हणजे असं. धन्यवाद दादा.